आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे आहेत. तायवाडेजी, मनोज जरांगे यांचा पुन्हा उपोषण सुरू झालेला आहे आणि आज 5वा दिवस असताना त्यांची प्रकृती पुन्हा खालवलेली आहे. सरकारवर एक दबाव निर्माण होत आहे. नाही, खरं म्हणजे कसं आहे की आपल्या माध्यमातून मी जरांगे पाटील साहेबांना विनंती करीन की त्यांनी आता ही वेळ आहे की आपल्या प्रकृतीची आधी पहिले काळजी घेतली पाहिजे. त्यांची प्रकृती सुदृढ राहील तर ते समाजाला न्याय मिळवून देऊ शकतील. त्यांची प्रकृतीच ठीक नाही राहिली तर समाजाला न्याय मिळणार नाही. त्यांच्यासारख्या आज योद्ध्याची या संपूर्ण महाराष्ट्रातील समाजाला त्यांची गरज आहे. त्याच्यामुळे या गोष्टीकडे त्यांनी आधी लक्ष घ्यावं. त्यांचे जे कुठले समर्थक असतील, जवळचे लोक असतील, त्यांना समजावं की मागणी सरकार पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहे, पण एवढा आग्रह धरून अन्न पाण्याचा त्याग करून मागण्या पूर्ण होऊ शकत नाही. आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय किंवा संविधानिक प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय सरकार जे अधिवेशन आहे ते घेऊ शकत नाही. याची त्यांनी दक्षता घ्यावी, समजून घ्यावं आणि त्यानंतर सरकारला अल्टिमेटम द्यावा. प्रत्येक वेळी सरकारला अल्टिमेटम देऊन त्यामुळे काय होऊन राहिलं की सरकार पण अडचणीत येते आहे, समाज पण अडचणीत येते आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रातील जनता ही संभ्रमात येऊन राहिलेली की नक्की काय होऊन राहिलेलं आहे. 27 तारखेला फार मोठं आंदोलन करून आम्ही यशस्वी झालो, महाराष्ट्राला सांगण्यात आलं, त्यांनीच सांगितलं आणि आज पुन्हा ते आंदोलनात बसलेले आहे. नेमकं या राज्यामध्ये काय होऊन राहिलं याविषयी या राज्यातील प्रत्येक नागरिक, नॉट ओन्ली मराठा समाज किंवा ओबीसी समाज, प्रत्येक नागरिक संभ्रमामध्ये आहे की व्हॉट इज गोइंग ऑन, काय होऊन राहिलं. आज हे म्हणतात की आमच्या मागण्या पूर्ण झाल्या, उद्या पुन्हा उपोषणाला बसतात. सामान्य माणसाला सत्य माहीत नसते. मग सत्य काय आहे हे सरकारने आणि आंदोलनकर्त्यांनी सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या पुढे ठेवायला पाहिजे आणि नंतर कुठलं तरी आंदोलन करायला पाहिजे. राज्य मागासवर्ग आयोगाचे जे सदस्य आहेत चंद्रलाल मेश्राम, त्यांना पदावरून दूर करण्यात आला आहे अशी माहिती समोर येत आहेत. सध्या तरी चंद्रलाल मेश्राम यांनी मला या संदर्भात कुठलंही कन्फर्मेशन नाही, माझ्याशी संपर्क साधलेला नाही असं सांगितलेलं आहे. मात्र एक माहिती समोर येते की त्यांना पदावरून दूर केलेलं आहे कारण ते सातत्याने गैरहजर राहत होते बैठकांमध्ये. नाही, मलासुद्धा आपल्या माध्यमातूनच ही माहिती मिळते आहे आणि कुठल्याही याच्यामध्ये एक नियम असतो की सतत कंटिन्युएशनमध्ये 3 सभेला जर गैरहजर असेल तर अशा प्रकारची कुठलीही कारवाई करण्याचा सरकारला अधिकार असतो, पण तो क्वचित वापरला जातो, नेहमी वापरला जात नाही. ते कारण करून केलं असेल तेही चुकीचं आहे आणि चंद्रलाल मेश्रामला जर अशा प्रकारे निष्कासित केलं असेल तेही चुका. याचा मी जाहीररित्या निषेध करतो की प्रत्येक व्यक्तीला या देशाच्या संविधानाप्रमाणे कुठल्याही बाबीवर आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आणि अधिकार दिलेला आहे. तो इतरांना पटो किंवा न पटो, एखादा उद्देश डोळ्यासमोर ठेवून बाकीचे लोक तसं मत व्यक्त करत असतील आणि त्याच्या विरोधामध्ये एखादी व्यक्ती असं मत व्यक्त करत असेल तर त्याच्यावरती ॲक्शन घेण्याचा कुणाला अधिकार नाही. कारण प्रोसिडिंगमध्ये डिसेंट नोंदण्याचा अधिकार आहे. तो डिसेंट तो नोंदवू शकतो. मग अशा प्रकारची सर्व न्यायालयीन प्रक्रिया असताना एखाद्या व्यक्तीला ते इतर सदस्यांच्या मताशी सहमत नाही म्हणून निष्कासित करणं ही बाब निंदनीय आहे. मी त्याचा जाहीररित्या निषेध करतो. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल येणाऱ्या काही दिवसांमध्ये सरकारला उपलब्ध होणार आहे, सादर केलं जाणार आहे. त्यानंतर सरकार लवकरच अधिवेशन बोलवण्याच्या तयारीत आहे. विशेष अधिवेशन तो राहील आणि त्याच्या माध्यमातून मराठा आरक्षणासंदर्भात एक ठोस पाऊल जो आहे तो सरकार टाकेल असं म्हटलं जात आहे. नाही, ते तर प्रक्रियाच आहे ना. हे ज्या बाबीकरता त्या आयोगाची स्थापना झालेली आहे, जे काम आयोगाला दिलेलं आहे ते पूर्ण झाल्यावरती तो अहवाल सरकारकडे येईल. मग त्यांच्या शिफारसीवर राज्य मंत्रिमंडळामध्ये चर्चा होईल. काय मान्य करायचं, काय अमान्य करायचं याचा अंतिम निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्यानंतर मग अधिवेशन बोलवून त्याच्यावरती कायदा पास केला जाईल. ती प्रक्रिया नेहमीच्या याच्या पूर्वीसुद्धा झालेली आहे. आम्ही फक्त त्या अहवालाकडे डोळे मिटून बघतो आहे, म्हणजे त्याचा वेट अँड वॉचच्या भूमिका केव्हा तो येतो ना आम्हाला वाचायला मिळतं आणि त्याच्यामध्ये एक्झॅक्ट काय दिलेला आहे तो अभ्यास झाल्यावरती नंतर त्याच्यावरती आम्ही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करू. सर्वेक्षणही खूप घाईत झाला होता आणि अहवाल सादर होऊन मंत्रिमंडळाची बैठक आणि मग विशेष अधिवेशन ही पण प्रक्रिया घाईत होते. नाही, नक्कीच हा एक संशोधनाचा विषय आहे की एवढ्या मोठ्या लोकांचं सर्वेक्षण जर एवढ्या कमी कालावधीमध्ये होऊ शकते तर मग आम्ही जे नेहमी मागणी करतो आहे की संपूर्ण जातींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ती तर 1 महिन्यामध्ये पूर्ण होऊ शकते. मग सरकार ते का करत नाही हा आमचा प्रश्न आहे ना. जेव्हा आम्ही वारंवार म्हणतो की या राज्यामध्ये ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी,
एवढ्या मोठ्या मराठा समाजाचं सर्वेक्षण एवढ्या कमी कालावधीमध्ये सरकारने पूर्ण केलं तर तेवढ्याच कालावधीमध्ये या राज्यातील सर्व जातींची जातनिहाय जनगणना करून सरकार 1 महिन्याच्या आत आकडेवारीसुद्धा प्रसिद्ध करू शकते. या निमित्ताने पुन्हा सरकारला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर ओबीसी समाजाची किंवा सर्व समाजाची जातनिहाय जनगणना करून प्रत्येक जातीची आकडेवारी प्रसिद्ध करावी आणि सर्व समाजाला न्याय मिळवून द्यावा. तर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावं. प्रकृती सुदृढ राहिली तर ते मराठा समाजाला न्याय मिळवून देऊ शकतील, लढा लढवू शकतील, असा एक सल्ला जे आहे ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून त्यांना दिला जात आहे. कॅमेरामॅन अतुल हिडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.